चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि उद्या मार्केट कसं राहू शकते। उद्या आहे फिन निफ्टीची एक्सपायरी आणि फिन निफ्टीमध्ये आपल्याला कुठल्या साईडला चांगली रॅली होऊ शकते हे आज आपण बघणार आहोत। आता जर तुम्ही निफ्टीमध्ये जर बघितला तर आपण काल ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने प्रॉपर असं निफ्टीचा व्ह्यू झाला आहे। आपला व्ह्यू काय होता बघा, इथून मार्केट खाली येणार, पहिलेच कॅन्डलला आपलं पहिलं टार्गेट अचीव करून दिलं। एका कॅन्डलमध्ये 568 पासून 523 कमीत कमी नाही विचार केला तर 40 ते 45 पॉईंटची एका कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट अचीव करून दिले। दुसरी गोष्ट अशी की आपला व्ह्यू बघा ह्या दरम्यान कुठेही कॉलला नव्हता, कॉलला ह्या दरम्यान होता जेव्हा मार्केट खालून वरती आलं ह्या दरम्यान होता। ऑलरेडी आता मी चेंज केलं आहे, ह्या दरम्यान कॉलचा होता, इथून आपलं टार्गेट हे होतं। तसं फर्स्ट इथं पण आपलं टार्गेट अचीव केलं। फक्त पुट साईडचं जे कंडिशन होती त्या दरम्यान जर असं फेल केलं तिथं आपला एक 5-10 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस सेट झाला, पण कॉल साईडला त्याने प्रॉपर वर्किंग करून आपलं ते लॉस रिकवर करून दिलं। ओके, त्यानंतर जर तुम्ही बघितला तर आता निफ्टीमध्ये बघा तर उद्या साईडला जर चांगली जर रॅली व्हायची म्हटली तर 22,485 जरासं बेस्ट रेंज दिसत आहे। ह्याच्यावरती जरासं बाहेरच येतील असं माझा एक व्ह्यू चालू आहे। ऑलमोस्ट मार्केटला जर डाऊन यायचं म्हटलं तर आत्ता कुठल्याही पद्धतीचं रिझन नाही आहे, ना इलेक्शनचा रिझल्ट आहे किंवा काही नाही। ॲज अ फक्त इलेक्शन होत आहे म्हणजे मार्केट डाऊन येणं नॉट पॉसिबल। आता तुम्ही जर बघितला तर कुठलं स्टॉक जर ओपन केला तर जरासं असं निगेटिव्ह दाखवलं, पण परवा ज्या वेळेला निफ्टीमध्ये एवढा ज्या वेळेला तिथं फॉल आला होता त्या दरम्यान एकही जे मोठे स्टॉक्स आहेत कोल इंडिया वगैरे हे अजिबात निगेटिव्ह नव्हते किंवा RSL किंवा बरेच स्टॉक्स असं निगेटिव्ह नव्हते। पण आज मार्केट थोडा वेळ सस्टेन काय केलं, बरेच स्टॉक्स मार्केटमध्ये निगेटिव्ह दिसू लागले। आता निगेटिव्ह दिसण्याच्या हिशोबानं जर बघायला गेला तर जरासं डाऊन साईडच्या पण राहिल्या पॉसिबल होऊ शकतं असं वाटत आहे। पण ॲज आपण डाऊन साईडला न जास्त फोकस करता जरासं कॉल साईडला विचार करूया। जर 22,351 क्रॉस केलं तर मग इथून जरासं सेलिंग मोठ्या प्रमाणात येण्याची पॉसिबिलिटी आहे। इथून मग मार्केट आपल्याला डाऊन साईडला चांगली रॅली दिसून येऊ शकते। बरेच मोठे म्हणजे डाऊन साईडला मग चान्सेस आहेत। जसा बऱ्याच जणांचा व्ह्यू होता की इलेक्शनमध्ये मार्केट खाली यायला पाहिजे, मग येऊ पण शकेल ह्या झोनच्या खाली, पण आपली शक्यता थोडंसं जरासं कॉल साईडलाच आहे। आणि गॅपअप किंवा गॅपडाऊनच्या हिशोबाने जर विचार केला तर ऑलमोस्ट मार्केट बघा एकतर फ्लॅट किंवा गॅप डाऊन व्हायला पाहिजे, गॅपअप होणं पण जराशी शक्यता कमी आहे। बँक निफ्टी बघूया, बँक निफ्टी कुठल्या साईडला आपल्याला चांगली रॅली देईल किंवा बँक निफ्टी आपल्या कुठल्या साईडला चांगली मुवमेंट करू शकता। बँक निफ्टी साईडला बघितलं तर ऑलरेडी आता पुट साईडला ते कन्वर्ट झालं आहे। फर्स्ट टार्गेट 28,655 येईल आणि ह्याच्याखाली आपल्याला 370 आणि 28,164 हे पण टार्गेट दिसून येऊ शकते। प्लस हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे आणि या स्ट्रॉंग सपोर्ट झोनला आपला कॉलला बसायला काही हरकत नाही। फक्त मी तिथं रॅली ड्रॉ करायला थोडंसं मिस करून गेलो, ह्या दरम्यान पण आपण कॉलला बसू शकतो। फक्त पहिलं जे टार्गेट येईल बघा समथिंग पहिलं टार्गेट हे येणार आहे आपलं ऑलमोस्ट ह्याच्यावरती आपण टार्गेट कॉल साईडला ॲक्सेप्ट करायचं नाही। ह्याच्यावरती म्हटलं तर मग 49,055 वरती तुम्ही कॉलला बसू शकता। आता जर तुम्ही ह्या दरम्यान कॉलला जर बसायला गेलं तर पहिलं टार्गेट त्या दरम्यान हे आपण धरू शकतो आहे। पुट साईडला म्हटलं तर 28,755 आणि 28,370 आणि 28,164 हे आपलं टार्गेट येऊ शकते। ह्याच्याखाली म्हटलं तर 122 नंतर 916 आणि 728 हे आपल्याला टार्गेट दिसून येऊ शकते। ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ओके, त्यानंतर आपण फिन निफ्टीमध्ये बघूया, कारण फिन निफ्टी उद्या एक्सपायर आहे। एक्सपायरला आपल्याला बेस्ट मुवमेंट कुठल्या साईडला होऊ शकते हे पण बघणं तितकंच इम्पॉर्टंट आहे। आता जर बघितलं तर एक्सपायरीला बघा कॉल साईडला बेस्ट रॅली मला दिसून येत आहे। ऑलमोस्ट जर समजा उद्या 21,889 जर क्रॉस केलं तर 21,986 आणि 22,078साठी कॉल साईडला चांगली रॅली दिसून येईल। आणि जर पुट साईडला रॅली म्हटला तर मग एकतर 21,572च्या खाली किंवा 21,708च्या पण खाली चालू शकत्या। पण माझ्या हिशोबाने उद्या जर समजा फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झाला तर ह्या झोनला होईल आणि ह्या झोन बसून जर मार्केटला बाहेर पडायचं म्हटलं तर जर असं म्हणजे अनपॉसिबल अशी गोष्ट म्हटली तर काही हरकत नाही, कारण ह्या झोनला मार्केट स्टेबिलिटी राहू शकते। ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपण ज्या लेवलनं तुम्हाला लेवल सेंड करतो त्याच लेवलनं ट्रेडिंग करत राहा, म्हणजे तुम्हाला सातत्याने मार्केटमधून प्रॉफिट होत जाईल। ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी फॉलो करा। थँक्यू।